जय जय रघुवीर समर्थ। मित्रांनो, गळ्यात कितीही सोनं घाला, ते अहंकार दाखवल्याशिवाय राहणार नाही। पण गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाला, सारे जग रामकृष्ण हरी माऊली म्हणून वाकल्याशिवाय राहणार नाही, एवढं मात्र निश्चित आहे। मित्रांनो, देवासमोर उभे राहून तुम्ही काय मागता, यापेक्षा देवाकडे पाठ असताना तुम्ही कसे वागता यावर खूप काही गोष्टी अवलंबून असतात। आपल्या घरी असा नियम बनवा की जेव्हा पण तुम्ही घरातून बाहेर पडता तेव्हा देवासमोर थोडा वेळ थांबून, हे भगवंता तुम्ही पण माझ्यासोबत चला असे म्हणत जा। कारण जरी तुमच्या हातामध्ये लाखो रुपयांचं घड्याळ असेल तरी त्यावर दाखवणारी वेळ फक्त त्या परमेश्वराच्याच हातात असते, हे मात्र तितकंच खरं आहे। म्हणून सकाळची सुरुवात दोन गोष्टींनी करावी। पहिली म्हणजेच कालचे वाईट प्रसंग विसरून, आणि दुसरी म्हणजेच आज काहीतरी नवीन चांगले करावे हे मनात ठेवून। मित्रांनो, साथ देणारा सोबती जर सोबत असेल तर हरलेला डाव देखील पुन्हा नव्याने जिंकता येतो। आयुष्यात खूप चुका केल्या असतील, पण अभिमान मात्र एकाच गोष्टीचा आहे की आजपर्यंत स्वतःच्या स्वार्थासाठी कधीच कोणाचा फायदा नाही घेतला। शेवटी काय, जर कर्म चांगलं असेल तर फळ देखील चांगलंच मिळणार आहे, हे मात्र तितकंच खरं आहे। मित्रांनो, मतलबी दुनियेत माणूस चांगल्या काळात सोबत असतो आणि वाईट काळात मतलबी होऊन जातो। समर्थ सांगतात, चांगले होणार आहे हे मनात धरून चला, बाकीचं परमेश्वर सगळं काही बघून घेईल। हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा आणि सकारात्मकतेचा असेल, हे मात्र निश्चितच खरं आहे। मित्रांनो, साथ देणारी बायको वाईट काळात साथ देणारी असेल तर मग ती कोणीच तुम्ही सोडायला नको, आणि तिला तुम्ही नक्कीच लक्ष्मीच तुमच्या घरात आहे असं तुम्ही समजावं, आणि नक्कीच त्यांना तुम्ही पूर्णपणे साथ दिली पाहिजे। आजकालचे प्रेम, आजकाल नात्यात एकनिष्ठता राहिली नाही, म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही एकनिष्ठ राहायला शिका आणि सर्व काही नीट होईल या मार्गाने चालायला शिका। सर्व काही तुमच्या बाजूने होईल आणि सर्व काही नीट होईल, याबद्दल तुम्ही नेहमी क्षमस्व असावे आणि समर्थांकडे भरपूर काही मागत राहावे। समर्थ तुम्हाला निर्मळ मनाने सर्व काही देत असतात। परमेश्वराने दुसऱ्याला काय दिले हे बघण्यात आपण इतके मग्न असतो की परमेश्वराने आपल्याला काय दिले हे बघायला आपल्याकडे वेळ सुद्धा नाही। म्हणूनच ते बघायला तुमच्याकडे वेळ तुम्ही नक्कीच काढा, आणि वेळ काढल्यावर तुम्हाला कळेल की परमेश्वराने आपल्याला केवढी मोठी संपत्ती दिली आहे। मित्रांनो, आपल्या आयुष्यात कोण येणार हे आपण जन्मताच ठरवलेलं असतं। येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या येण्यामागे काहीतरी कारण नक्कीच असते। काही लोक आपल्या वाईट कर्माची शिक्षा आपल्याला द्यायला येतात, तर काही लोक आपल्या चांगल्या कर्माची फळं आपल्याला द्यायला येत असतात। म्हणूनच काही लोकांकडून आपल्याला खूप त्रास होतो, तर मग काही लोक आयुष्यात आल्यावर खूप आनंदही मिळत असतो। म्हणूनच जीवन म्हणजे झोपाळा आहे, तो जेवढा मागे जातो तेवढ्याच प्रमाणात पुढेही येत असतो। त्यामुळे जीवनात घाबरू नका, दुःख जेवढे येतात तेवढे सुखही येणार आहेत, हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे। समर्थ म्हणतात, तुम्हाला काही काळजी करण्याची गरज नाही, मी तुमच्या सोबत आहे, मग तुम्हाला कशाची काळजी करण्याची गरज नाही। मित्रांनो, तुम्ही तुमच्या वयापेक्षा 9 महिने मोठे आहात, ही गोष्ट फक्त एकाच व्यक्तीला ठामपणे माहीत असते, आणि त्याच व्यक्तीला कधीच तुमचा मोठेपणा दाखवू नका। मित्रांनो, मनासारखे दिवस येण्यासाठी काही मनाविरुद्ध दिवस हे काढावेच लागत असतात। विहिरीचे पाणी सर्व पिकाला सारखेच असते, तरी पण कारलं कडू होतं, ऊस गोड होतो, चिंच आंबट होते, हा दोष पाण्याचा नाही तर बीजाचा आहे। तसंच देव सुद्धा सर्वांसाठी सारखाच आहे, तर दोष आपल्या कर्माचा असतो, हे मात्र आपण समजून घेतलंच पाहिजे। म्हणूनच आपले स्वहितच जाणती सगळे, विरोधिता बळे दुःख वाटे। सगळे लोक आपले स्वहित जाणून आहेत, त्यांना जर आपण काही सांगितले किंवा वाईट सवयी सुधारण्यासाठी सांगितले तर त्याचे लोकांना फार दुःख होते, ही आशा आहे। म्हणून एक लक्षात घ्या, इथेच कमवायचे आहे आणि इथेच गमवायचे आहे, म्हणून कोणाला काहीही देता आलं नाही तरी सुद्धा चालेल, पण कोणाचे मन दुखावू नका। माणुसकीचे मोल हे पैशांपेक्षा खूप मोठं असतं, हे समजून घ्यायला हवं।
आपल्या नक्कीच तुम्ही परिवाराची काळजी घेतली पाहिजे आणि तुम्ही कितीही देवधर्म करा पण तुमच्याकडून होणाऱ्या त्रासामुळे जर कोणी परमेश्वराच्या दरबारात रडत असेल ना तर ज्या लोकांचं मन तुमच्यामुळे दुखावलं गेलं असेल त्यांच्या एक एक अश्रूंचा हिशोब परमेश्वर आज ना उद्या घेतच असतो, यात तीळ मात्र शंका नाही. म्हणून प्रेम असं द्यावं की घेणाऱ्याची ओंजळ अपुरी पडावी. मैत्री अशी असावी की स्वार्थाचे भानच नसावे. आयुष्य असं जगावं की मृत्यूनेही म्हणावं जग अजून, मी येईन नंतर. म्हणूनच एक लक्षात घ्या, जे काही होणार ते चांगलंच होणार हे आपल्या मनात धरून चला. बाकीच्या सर्व गोष्टी परमेश्वर बघून घेतील. हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण हा आत्मविश्वासाचा आणि सकारात्मकतेचा असेल. म्हणून तुम्ही निश्चिंत राहा, मी तुमच्या सोबत आहे असं समर्थ म्हणत आहेत. म्हणून समर्थांवरचा पूर्ण विश्वास तुम्ही राहू द्या. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर खंबीरपणे पाठीशी उभे असलेल्या अतिशय सुंदर सोबती म्हणजेच आपले समर्थ आहेत. मित्रांनो, निंदा नेहमी त्याच लोकांची होत असते जे नेहमी दुसऱ्यांच्या सुखदुःखात धावून जात असतात. जसं गुरुशिवाय ज्ञान मिळू शकत नाही त्याचप्रमाणे निंदकाशिवाय माणूस आपली प्रगतीही करू शकत नाही. गाईच्या कासेमध्ये राहूनही गोचिड जसे गाईचे दूध न पिता गाईचे रक्तच पित असतो तसे ज्ञानी लोकांच्या सानिध्यात राहूनही मूर्ख लोक ज्ञान ग्रहण न करता त्यांच्यात वाईट शोधत बसतात. हे मात्र तितकंच खरं आहे. म्हणून मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा पुनरपी संसारा येणे नाही. मित्रांनो, जीवनात प्रत्येक व्यक्तीची कदर करा. एकदा केलेली व्यक्ती परत भेटत नाही, कारण हा जन्म पुन्हा पुन्हा मिळत नाही, हे लक्षात ठेवायला शिका. बळ आल्यावर प्रत्येक पाखराने आभाळात जरूर उडावं, पण ज्या घरट्याने आपल्याला ऊब दिली त्या घरट्याला कधी न विसरावं, एवढं मात्र आपण नक्कीच केलं पाहिजे. माणूस कसा दिसतो यापेक्षा माणूस कसा आहे याला जास्त महत्त्व असतं, कारण शेवटी सौंदर्याचं आयुष्य तारुण्यापर्यंत तर गुणाचं आयुष्य मरणापर्यंत असतं. मित्रांनो, जगातील सगळ्यात भाग्यवान माणूस तो आहे ज्याच्याकडे अन्नासोबत भूक आहे, अंथरुणासोबत झोप आहे आणि ओंजळीतलं दुसऱ्याला देण्याची ताकद आहे. तोच माणूस या जगात सर्व सुखी आहे. देवाचे दर्शन आणि मित्रांचे मार्गदर्शन या दोन्ही गोष्टी जीवनाला उजळून टाकत असतात. फक्त तसे मित्र तुम्ही कमवायला हवे. माणसाशी बोलायला फोन आवश्यक असतो आणि देवाशी बोलायला मौन आवश्यक असते. फोनवर बोलायला धन द्यावे लागते आणि देवाशी बोलायला मन द्यावे लागते. पैशाला महत्त्व देणारा माणूस भरकटत जात असतो, तर देवाला महत्त्व देणारा माणूस नेहमी सावरत जात असतो. मित्रांनो, समर्थ म्हणतात, ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाचीही किंमत असते. म्हणून जे दिवस आपण काढले आहेत त्याची नेहमी आपण जाणीव ठेवली पाहिजे. धनाने नाही तर मनाने श्रीमंत व्हा, कारण मंदिरावर कळस जरी सोन्याचा असला तरी नतमस्तक दगडाच्या पायरीवरच आपल्याला झुकवावे लागते. कितीही कमावून ठेवले तरी बाकी राहते अगदी शून्य आणि संकटाच्या वेळी कामाला येते फक्त आणि फक्त तुम्ही साठवलेले तुमचे चांगले पुण्य. म्हणूनच अधिक चांगलं पुण्य तुम्ही केलं पाहिजे आणि चांगल्या पुण्याला नेहमी तुम्हाला नक्कीच देव सावरून नेईल. मित्रांनो, बाहेर पडल्याशिवाय जग कळत नाही आणि मीपणा सोडल्याशिवाय माणूसही जुळत नाहीत. कोणासाठी धावून गेल्याशिवाय माणुसकी उजळत नाही. कष्ट केल्याशिवाय सुख सुद्धा मिळत नाही आणि चांगले विचार असल्याशिवाय आयुष्यही घडत नाही. म्हणून तुमच्या मनामध्ये जितके चांगले विचार असतील तितक्या सर्व गोष्टी चांगल्या होतील, हे नेहमी लक्षात ठेवा. मित्रांनो, जर आयुष्यात कोणाचा पाठिंबा मिळवायचा असेल तर फक्त आणि फक्त आपल्या आईवडिलांचा मिळवा, कारण हा सर्वात मोठा पाठिंबा आहे. बाकी सर्वांचा पाठिंबा वेळेनुसार बदलत असतो, पण आईवडिलांचा पाठिंबा म्हणजेच साक्षात परमेश्वराचा पाठिंबा ठरतो आणि शेवटपर्यंत तो सोबत राहत असतो. दुःख सगळ्यांच्या आयुष्यात आहेत, पण त्या दुःखातही तुम्हाला समर्थांचे नामस्मरण करता आले पाहिजे. सोडलेल्या 2 हातांपेक्षा जोडलेल्या 2 हातांमध्ये खूप सामर्थ्य असते आणि परिस्थिती हाताबाहेर जात असेल तर हात जोडून बघा. मनस्थिती बदलेल तर परिस्थितीही बदलेल, हे निश्चित आहे. मित्रांनो, दिलेलं घेतलेलं माणूस एक वेळ विसरू शकतो, पण जिव्हारी लागलेले शब्द माणूस उभ्या आयुष्यात
कधीच विसरू शकत नाही. म्हणून वयाने, पदाने अथवा धनाने कोणी कितीही मोठा असला तरी वास्तविक मोठा तो असतो जो आपल्यापेक्षा लहान असलेल्यांना कमीपणाची जाणीव होऊ न देता सर्वांना प्रेमाने, आदराने आणि आपुलकीने वागणूक देत असतो. मित्रांनो, बंधन नाही समर्थांच्या नामाला, अंत नाही समर्थांच्या कृपेला. कुठेही कसेही घ्यावे समर्थांचे नाम, राहतील समर्थ आपल्या पाठीशी ठाम. एवढं मात्र निश्चित आहे आणि तेच तुम्ही केलं पाहिजे. वाईटाची संगत ही नुकसानकारक असते, मग ती कशीही असो. कारण कोळसा पेटलेला असतो तेव्हा हात भाजतो आणि पेटलेला नसतो तेव्हा हात काळे करतो. म्हणूनच तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, सदा संगती सज्जनाची धरावी. म्हणूनच सज्जनाची संगत धरा आणि आयुष्यामध्ये तुम्ही नेहमी सफल व्हाल. ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाचीही किंमत असते. म्हणून आपण जे दिवस काढले आहेत त्याची नेहमी तुम्ही जाणीव ठेवा. मित्रांनो, सुंदर चेहरा म्हातारा होतो, बलाढ्य शरीर एक दिवस गळून पडते, पद सुद्धा एक दिवस निघून जात असतं. परंतु एक चांगला माणूस नेहमीच चांगला राहत असतो आणि तो शेवटपर्यंत चांगला राहत असतो. म्हणूनच सत्याच्या वाटेला चालत असताना तुम्ही जर एकटे पडलात तरी सुद्धा चालेल, पण चुकीच्या गोष्टींना समर्थन करणाऱ्यांच्या गर्दीमध्ये तुम्ही कधीही मिसळू नका. आणि त्या गर्दीमध्ये मिसळले तर तुम्ही अगदी खालच्या थराला जाल आणि तुमचे दोष आणि तुमचे कर्म हे वाईट होत जातील. म्हणूनच जे पेराल तेच उगवणार आहे. दुसऱ्याला जाणून बुजून शारीरिक, मानसिक, आर्थिक प्रकारचे दुःख देणारी व्यक्ती ही आज जरी सुखी दिसत असली तरी आयुष्यात पुढे मात्र आज केलेल्या प्रत्येक कर्माचा हिशोब त्यांना द्यावाच लागतो. कारण निसर्गाचा नियम आहे, जे पेराल तेच उगवणार आहे आणि हाच सिद्धांत आहे. हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, दुःख कोणाला नाही आहे. श्रीरामालाही वनवास भोगावा लागला, सीतेला पण अग्निपरीक्षा द्यावी लागली. त्यांच्या पुढे तुम्ही आम्ही कोण? जसं धुक्यामागे सुंदर निसर्ग असतो तसंच दुःखामागेही सुख असतंच. ते दिसायला थोडा उशीर लागतो, पण उशिरा मिळालेलं फळ नेहमीच गोड असतं, हे लक्षात घ्या. देवावर श्रद्धा आणि विश्वास असेल, प्रेम असेल तर देव तुम्हाला एकटं कधीच सोडणार नाही. मित्रांनो, समर्थ म्हणतात, जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. म्हणून मोठेपणा ठेवू नये, हे तुम्ही मनामध्ये आणि आचरणामध्ये आणलं पाहिजे. एक गोष्ट लक्षात घ्या, आपले जे चरण असतात ते फक्त आपल्याला मंदिरापर्यंत घेऊन जातात, पण आपले आचरण आपल्याला परमात्म्याकडे घेऊन जाते. म्हणून चरण फक्त मंदिरापर्यंत न जाता आपल्या परमात्म्याकडे गेले पाहिजे, हे नेहमी लक्षात घ्या. कर्म चांगले करा, फळाची अपेक्षा करू नका. कायम लक्षात ठेवा, जे आपण कर्म करतो ते वापस आपल्याकडे फिरून येत असतं. म्हणूनच तुम्ही चांगले कर्म नक्कीच केले पाहिजेत. चांगले कर्म करणारी व्यक्ती ही तुकोबांच्या गाठीप्रमाणे असते. तिला कोणीही कितीही बुडवण्याचा प्रयत्न केला तरीही ती तरून जातच असते, एवढं मात्र निश्चित आहे. मित्रांनो, तुम्ही जेव्हा जेव्हा विचारता भक्ती आणि प्रेमाचा अर्थ, तेव्हा एक बोट पांडुरंगाकडे तर दुसरे बोट रुक्माईकडे असते. आणि विठ्ठल रुक्माईला नक्कीच आपण नतमस्तक झालं पाहिजे आणि त्यांच्या पायाशी आपण आपलं डोकं नक्कीच टेकवलं पाहिजे. मित्रांनो, प्रत्येक भगवान आणि प्रत्येक ईश्वर हा एकच आहे, फक्त आपल्याला वेगवेगळ्या रूपांमध्ये त्यांना आपण भजत असतो. म्हणून एक लक्षात घ्या, आईच्या मायेचे आणि बापाच्या कष्टाची परतफेड या जगात कोणीही करू शकत नाही. मित्रांनो, आजची परिस्थिती नक्कीच उद्या राहणार नाही, हे आपण ओळखलं पाहिजे. आणि ओळखून बघा, खरे सुख फक्त यामध्येच आहे. म्हणून तुम्ही फक्त परमेश्वराचं नामस्मरण केलं पाहिजे. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो हे ईश्वर. म्हणून तुमचे कर्म जसे असतील तशीच तुम्हाला फळंही भेटतील. भावाचा सल्ला हा कायम विकासाच्या मार्गावर घेऊन जात असतो. तो भाऊच असतो जो प्रत्येक संकटात खंबीरपणे साथ देत असतो. तो भाऊच असतो, हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. मित्रांनो, जीवनात कठीण काळात सोबत येणाऱ्या व्यक्तींचा आदर करा, कारण जीवनात कठीण परिस्थितीत सोबत देणारी लोक फारच कमी असतात, हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, शब्दांचे मान, अक्षरांचे रान, अभंगाचे पान तुकाराम.
म्हणून असे अभंगाचे पान आपण वाचले पाहिजे. माणूस समाधानकारक जीवन तेव्हा जगायला लागतो जेव्हा त्याला समजतं की शेवट कुठेतरी थांबायचं आहे. म्हणून तुम्हाला आयुष्यात कुठेतरी थांबावंच लागेल आणि थोडा विश्रामही घ्यावाच लागेल. मित्रांनो, प्रत्येक गोष्टीची वेळ ही निश्चित आहे, ठिकाणही निश्चित आहे. तुम्ही कुठे जात नाहीत, तुम्हाला नेले जाते. आणि खेळ हा तुमचा नसतो तर खेळ हा त्याचा असतो, हे तुम्ही नक्की समजून घेतलं पाहिजे. म्हणून ते खेळ करत असतात, आपण फक्त त्यांच्या खेळामध्ये रंगत असतो. आणि आपण छोटे भावले असतो, ती त्यांच्याप्रमाणे आपल्याला खेळवत असतात, हे लक्षात घेतलं पाहिजे आणि तुमच्या लक्षात आलं पाहिजे. समर्थ म्हणतात, जिथे आपलं असणं हे नसल्यासारखं असतं, तिथे आपलं नसणं हेच चांगलं असतं. हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे आणि हे समजून घेताना तुम्ही सर्व काही गोष्टी या निभावल्या पण पाहिजे. लोकांनी चांगलं म्हणावं म्हणून केलेल्या कामाला प्रदर्शन म्हणतात आणि कुणाचं तरी चांगलं व्हावं म्हणून केलेल्या कामाला चांगुलपणा म्हणत असतात. आपण कितीही आपल्या बुद्धीनुसार शक्तीनुसार जीवन जगत असलो तरी नियतीने मांडलेला डाव आणि ठरवलेला शेवट आपल्याला स्वीकारावाच लागतो. आपल्यासाठी एखादी व्यक्ती तळमळ करत असेल ना तर स्वतःला भाग्यवान समजा, नाही तर आजच्या युगामध्ये स्वार्थासाठी नाती जोडणारी लोक तुम्हाला पावलोपावली भेटूनच जातील, हे लक्षात घ्या. मित्रांनो, सहज कोणी मोठं होत नाही. मोठं होण्यासाठी कष्ट नेहमी करावेच लागतात. मनुष्य फक्त भ्रमात जीवन जगत असतो की हा माझा आहे, तो माझा आहे, माझ्या जवळचे माझे आहेत. खरं तर फक्त वेळ तुमची आहे, हे नेहमी लक्षात घ्या. ती वेळ जर का चांगली असेल तर सर्व काही तुमचे आहे, नाही तर सर्व काही जवळ असून सुद्धा तुमचे काहीच नाही. हे जीवनाचे सत्य आहे आणि हे सत्य आपण स्वीकारलंच पाहिजे. मित्रांनो, एक चांगला मित्र आयुष्यात असणं ही सगळ्यात मोठी श्रीमंती असते. कारण आजकालच्या दुनियेत साथ द्यायला रक्ताची नाती सुद्धा माघार घेतात, तिथे मित्र सुद्धा धावून येत असतात. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, कर्म जगासमोर कितीही देखावा केला तरी कर्म हे कर्मच असतात. आज ना उद्या ते भोगावेच लागतात, मग ते चांगले असो किंवा मग ते खराब असो. म्हणून लाभले आम्हास भाग्य, आम्ही बोलतो मराठी, झालो खरेच धन्य, आम्ही ऐकतो मराठी. म्हणून तुम्ही मराठीत पण बोललं पाहिजे आणि मराठी भाषेचा अभिमानही केलाच पाहिजे. कारण आपली मराठी भाषा ही खूप चांगली आहे आणि जगश्रेष्ठ आहे. मित्रांनो, कुठलीही गाठ बांधताना धाग्याची अथवा दोरीची दोन्ही टोकं समान जोडावी लागतात, ते फास ती गाठ घट्ट बसत असते. नात्यांचंही अगदी तसंच आहे. दोन्ही बाजूने समान ओढ असेल तरच नात्यांची गाठ ही घट्ट बनत असते, हे नेहमी लक्षात घ्या. आयुष्यात जे मिळाले नाही त्याचा विचार करून त्याचा त्रास करून घेण्यापेक्षा आपल्याला जे काही मिळालं आहे त्यात समाधान मानल्यास जीवनातील नकारात्मक विचारांची जागा सकारात्मक विचार घेतील आणि हेच सकारात्मक विचार तुमचे आयुष्य बदलून टाकतील. म्हणून सकाळची सुरुवात 2 गोष्टींनी करायला पाहिजे. एक म्हणजेच कालचे वाईट विसरून आपण दिवसाची सुरुवात करावी आणि दुसरी गोष्ट म्हणजेच देवाला नमस्कार करून करावी. मित्रांनो, आपल्या आयुष्यात येणारी माणसं झाडांच्या अवयवांसारखी असतात. काही फांदींसारखी जास्त जोर दिला की तुटणारी असतात, काही पानांसारखी अर्ध्यावर साथ सोडणारी असतात, तर काही काड्यांसारखी सोबत असून नेहमी टोचत राहणारी असतात आणि काही मुळांसारखी न दिसताही सुरुवातीपासून शेवटपर्यंत अगदी साथ देणारी असतात. मित्रांनो, आयुष्यात पाठिंबा देणारी माणसं आपल्या सोबतीला असले की मनस्थिती बरोबर परिस्थिती सुद्धा बदलत असते. कलियुगाचे पर्व आहे, प्रत्येकालाच इथे गर्व आहे. मी आहे तर सर्व आहे, नाही तर सर्व व्यर्थ आहे. आरे वेड्या, कुणा वाचून कुणाचं राहत नसतं. आदर कर सर्वांचा, हाच तर मानव धर्म आहे. प्रेमाने जोडलेले 4 माणसं व त्यासाठी लागणारे 2 गोड शब्द, हे वैभव ज्याच्या जवळ आहे तोच माणूस या जगात खरा श्रीमंत आहे, हे तितकंच खरं आहे. मित्रांनो, प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो. म्हणून काही माणसे क्षणभर तर काही माणसे आयुष्यभर लक्षात राहत असतात. वास्तवाचा विचार करून जगण्यातच खरा आनंद आहे. बाकीच्या मोठेपणा आज जगासाठी मांडलेला दिखाऊपणा आहे. म्हणूनच तुम्ही कधीही मोठेपणा करू नये.
रोज सकाळी परमेश्वर या पृथ्वीवर सुखदुःखांची नाणी फेकत असतो. ज्याच्या हाती सुखाची नाणी पडतात तो सुखाचा व्यापार करतो, पण दुःखाची नाणी हाती पकडूनही जो सुखाचा व्यापार करतो त्याला जीवन जगणे म्हणतात. आणि असं जीवन तुम्ही आम्ही जगलं पाहिजे. मित्रांनो, माणूस तेव्हाच एकटा पडतो जेव्हा तो खोट्या लोकांच्या विरोधात खरं बोलायला सुरुवात करतो. देवाचे दर्शन आणि मित्रांचे मार्गदर्शन तुम्हाला मिळालेच पाहिजे. यालाच तर जीवन म्हणतात. जीवन जगणं खूप सुंदर आहे. सतत सतत रुसू नका. एक फूल उमललं नाही म्हणून रोपाला तोडू नका. सगळं काही मनासारखं होतंच इथे असं नाही, पण जेव्हा मनासारखं तुमच्या झालं होतं ना आयुष्यात, तो दिवस मात्र कधीच विसरू नका. मित्रांनो, सुटतात काही हात न कळत, पण जे हात आपल्या सोबत आहेत त्यांना कधीच सोडू नका. हे वाईट दिवस नक्कीच निघून जातील. तुम्ही मात्र हसणं विसरू नका आणि नेहमी हसत राहा. माणूस काय आहे हे महत्वाचे नाही, पण माणसात काय आहे हे जास्त महत्वाचे आहे. जे बदलता येईल ते बदलावे, जे बदलता येत नाही ते स्वीकारावे आणि जे स्वीकारणं योग्य नाही त्यापासून दूर राहावे, परंतु स्वतःला कायम आनंदी ठेवावे. एवढंच तुम्ही केलं पाहिजे. मित्रांनो, आपण कितीही आपल्या बुद्धीनुसार शक्तीनुसार आपण जीवन जगत असलो तरी नियतीने मांडलेला डाव आणि ठरवलेला शेवट आपल्याला स्वीकारावाच लागतो. प्रेम करणं सोपं असतं, पण प्रेम करत राहणं हे अवघड असतं. हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. मित्रांनो, मनुष्य फक्त भ्रमात जीवन जगतो की हा माझा आहे, तो माझा आहे, माझ्या जवळचे माझे आहेत. खरं तर फक्त वेळच तुमची आहे. ती वेळ जर का चांगली असेल तर सर्व काही तुमचे आहे, नाहीतर सर्वजण जवळचे असून सुद्धा फक्त दूरचेच आहेत. हे जीवनाचे सत्य आहे आणि हे सत्य तुम्ही समजून घेतलं पाहिजे. मित्रांनो, लोकांमध्ये सुख शोधण्यापेक्षा स्वतःमध्ये अस्तित्व शोधा. लोक प्रेमाचे नाही तर पैशांचे भुकेले असतात. या मतलबी दुनियेत सुख शोधण्यापेक्षा स्वतःमध्ये शोधा. आयुष्य एकदाच आहे, कोणीच कुणाचं नसतं. आणि जिथे विश्वास जास्त असतो ना तिथे विश्वासघात पण सर्वात जास्त मोठा होत असतो. हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि मग कोणत्याही गोष्टीत भांडणाचा विषय आला ना तर माघार घ्या. विजय तुमचाच असेल हे नेहमी समजून घ्या. मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. आपले अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोपर्यंत या विश्वातील कोणत्याच गोष्टीची भीती आपल्याला बाळगण्याची गरज नाही. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपली फक्त नीतिमत्ता साफ असावी. परमेश्वर आपल्याला एक काटा सुद्धा टोचू देत नाही. मित्रांनो, पैसा दान केला म्हणजे देव आपला होत नाही. देवाला फक्त चांगले कर्म आवडतात आणि ते तर आपल्या हातून घडत असतील तर मग देव आपला आणि आपण देवाचे असू. देवाच्या दरबारात गेल्यावर फक्त एवढेच मागावे की सर्व जगात शांतता निर्माण करा आणि सर्वांना सुखी ठेवा. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, चुका शोधायची आवड असेल तर सुरुवात स्वतःपासून नक्कीच केली पाहिजे, दुसऱ्यांपासून नाही. दुसऱ्यांच्या मनातील भावना कळायला आपले मन देखील निर्दोष असावे लागते. जर आपल्याच मनात दोष असेल तर दुसऱ्यांच्या मनातील चांगल्या भावना आपल्याला कशा कळतील हे आपण समजून घेतलं पाहिजे. मित्रांनो, दुसऱ्यांचं भलं करण्याला कोणत्याही पदाची किंवा पैशांची गरज नसते. फक्त मनामध्ये चांगली भावना असणे हेच पुरेसे असते. या जगात सुखाचे भागीदार आपल्याला अनेक जण भेटतील, पण दुःखाचा एक साक्षीदार भेटायला सुद्धा नशीब लागतं. मित्रांनो, 2 अक्षरांचं लक आहे, 2.5 अक्षरांचं भाग्य आहे, 3 अक्षरांचं नशीब आहे. हे उघडण्यासाठी 4 अक्षरांची मेहनत करायची आहे. उपयोगाला येत असतो फक्त 1 अक्षरांचा मीपणा, आणि हाच मीपणा माणसाचे जीवन नष्ट करू शकतो. म्हणून गर्व आणि अहंकार कधीच करू नका. मित्रांनो, एक चांगला साथीदार आपल्या सोबत असेल तर हजारो वाईट क्षण सहज निघून जातात आणि हे आपल्याला कळत सुद्धा नाही. मित्रांनो, कधीच न संपणारा आणि शेवटच्या श्वासापर्यंत टिकणारा धर्म म्हणजेच देशधर्म आहे. म्हणून देशासोबत तुम्ही प्रामाणिक नक्कीच राहिलं पाहिजे. आणि आपल्याला अभंग खूप काही शिकून जातात, त्यामध्ये आपल्याला रमताही आलं पाहिजे. मित्रांनो, चांगले कर्म करणारी व्यक्ती तुकोबांच्या गाठीप्रमाणे आहे. कोणीही कितीही बुडवण्याचा प्रयत्न केला तरी ती तरुण जातच असते.
देवाच्या प्रत्येक निर्णयावर खुश राहायला शिका, कारण देव आपल्याला ते देत नाही जे आपल्याला चांगलं वाटतं, तर देव आपल्याला ते देतो जे आपल्यासाठी चांगलं असतं आणि ते गोड असतं. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला साहजिकच हे कळून जाईल, आता राम समजून घ्यायचा असेल तर रावणही महत्वाचा आहे. इथे सगळं काही जिंकू शकतो तुझ्या संस्काराने आणि जिंकलेले सुद्धा हारू शकतो तुझ्या या अहंकाराने, असे देव सांगत आहेत. एक दिवस सगळं काही जिंकून सुद्धा शेवटी मृत्यूसोबत हारायचंच आहे, हे मात्र निश्चित आहे. वर्तमान परिस्थितीत जे आपलं कर्तव्य आहे ते आपला धर्म आहे असं समजून आपण घेतलं पाहिजे. मित्रांनो, रामाला अहंकाराचं ज्ञान होतं आणि रावणाला ज्ञानाचा अहंकार होता. हाच फरक त्या दोघांमध्ये होता. म्हणून तुम्ही कधीही अहंकार करू नका. संसारात मानव हा एकमात्र प्राणी आहे ज्याचं विष त्याच्या शब्दांमध्ये आहे. वेळेकडे इतका वेळ नाही की तो परत परत आपल्याला वेळ देईल. दरवळ महत्वाची आहे, कारण दरवळ अविस्मरणीय असते, मग ती फुलांची असो किंवा माणसांची असो. आणि अंत हाच आरंभ आहे. वासना हीच मोह आहे, इच्छा हीच लालच आहे, समजून घेणे हेच ज्ञान आहे, अपेक्षा हेच दुःख आहे आणि एकांत हेच खरं सुख आहे. हे आपण समजून घेतलं पाहिजे. मित्रांनो, न्यायाधीश चुकीचे असू शकतात, परंतु द्वारकाधीश नाही. आणि देव कधी चुकीचा नसतो, कारण ते जे काही करतात ते आपल्या भल्यासाठी आणि चांगल्यासाठीच करत असतात. देव नाही असे म्हणणाऱ्याला सुद्धा देव असेल याची भीती असते. वेळेने खूप काही शिकवलं आहे, पण वेळ निघून गेल्यानंतर तुमचा निघून गेला रंग, विसरून गेला धागा, व्याकुळ हा जीव माझा किती काळ जागा. फुटलेल्या काचेचे सपान हे डोळ्यात रात पेटून उठली आणि दिवस काळोखात. असेच दिवस जात असतात जेव्हा आपण देवाची आठवण काढत असतो आणि आपल्याला देवाला भेटायचं असतं. मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या, लोकशाही बळकट करण्यासाठी तुम्ही मतदान करा, मळकट करण्यासाठी नाही. म्हणून तुम्ही जेव्हा लोकांकडे जे मत मांडता त्यालाच तुम्ही मतदान असे म्हणता आणि तुम्ही स्वतःचेच मत मांडत असता. मित्रांनो, आयुष्य आहे तसे जगून घ्या. भविष्याच्या विचारात वर्तमानात जगायचं आहे हे मात्र कधीच विसरू नका. इथे शब्दांनी जखमा भरल्या जातात आणि शब्दांनीच घाव पण घातले जातात, म्हणून शब्द हे खूप महत्वाचे आहेत. विषारी शब्दांचा हृदयावर असा मारा झाला, दिसल्या नाही जखमा पण त्रास मात्र फारच झाला. म्हणून शब्द हे जपून वापरावेत, हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. निरीक्षण जे दिसतं त्यावरून केलं जातं, पण बऱ्याच वेळा सत्य त्या दिसण्याच्या पलीकडचं असतं, हे पण तितकंच खरं आहे. वेदनेचा अनुभव घ्या आणि आनंदाचा आस्वाद घ्या. तुम्ही खोलदरीचा अनुभव घेतला नसेल तर शिखरावरून दिसणारं दृश्य तुम्हाला कधीच चित्तथारक वाटणार नाही. कोणत्या गोष्टीचा गर्व करताय? फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की ते प्रत्येक गोष्ट ही नाशिवंत नक्कीच आहे, म्हणून कोणत्याही गोष्टीचा गर्व करू नका. महादेवांनी पण पहिलं रामाचा धर्म निवडला आणि नंतर रावणाची भक्ती निवडली. मित्रांनो, मर्यादित आहे असं सांगण्यात आणि मर्यादित राहण्यात फार फरक आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून आपल्या अंतर्मनाचं महाभारत आपल्यालाच लढायचं आहे. जीवनात या चक्रव्यूहमध्ये आपल्याला श्रीकृष्ण आणि आपल्यालाच अर्जुन बनायचं आहे. निसर्गाचा नियम आहे, आपण जितकं सांभाळू शकतो त्यापेक्षा अधिक आपल्याला काहीच दिलं जात नाही, हेही खरंच आहे. संयम ठेव मित्रा, ज्यांनी तुझं नशीब लिहिलं आहे तो या ब्रह्मांडातला सर्वात मोठा लेखक आहे. मग त्यांनी काहीतरी विशेषच लिहिलेलं असेल, हे मात्र निश्चित आहे. दुःख तर खूप आहेत, पण अपेक्षा भंगाचे दुःख फार मनोयातना देणारं असतं. म्हणून मृत्यू ही जीवनाची मोठी शोकांतिका नाही, तर जीवन असतानाही खरोखर जगण्यामध्ये अपयशी होणं हीच खरी शोकांतिका आहे. मित्रांनो, कधी कधी वेळेनुसार सगळं काही बदलतं आणि कधी कधी वेळेनुसार सगळं काही सापडत सुद्धा असतं. काही मिळालं तर समर्थांची कृपा आणि काही नाही मिळालं तर समर्थांची इच्छा. आणि जे आपल्याला पाहिजे असतं ते आपल्याला कधी मिळत नसतं, कारण ते आपल्या हिताचं नसतं. परमेश्वर आपल्याला ज्या काही गोष्टी देतो त्याच्या पाठीमागे आपलं हितच दडलेलं असतं, म्हणूनच ते आपल्याला मिळत असतं. मित्रांनो, प्रेमाबद्दल लिहायचं
तर काय लिहू? का जीवनाची सुरुवात लिहू? का पावला पावलावर घडलेली गोष्ट लिहू? मग तुझ्या माझ्या आठवणींचा तो क्षण लिहू? प्रेमाबद्दल लिहायचं तर काय लिहू? असंच आपण समर्थांबद्दल प्रेमाने विचार केला पाहिजे आणि समर्थांच्या आपण सानिध्यातही राहिलं पाहिजे. मित्रांनो, जरी कितीही रंगात मी रंगलो तरी तुझा तो पहिला रंग नाही विसरला. समर्थांचा जो मोहक सुगंध असतो आणि समर्थांचे जे निस्वार्थ प्रेम असते ते आपण शेवटपर्यंत विसरायचे नसते आणि समर्थांवरच आपण तसे प्रेम करायचे असते. म्हणून समाधान काय आहे? या स्वार्थी जीवनाचा त्याग करून निस्वार्थपणाने जीवन जगणं म्हणजे समाधान आहे. हे आपण समजून घेतलं पाहिजे. मित्रांनो, आयुष्याच्या रंगमंचावर नाटक हे करावेच लागत असतात, नाहीतर या नाटकाचा कधी तमाशा होतो हे कळत सुद्धा नाही. आता खूप काही नको रे बाबा, भविष्यात येणाऱ्या विघ्नांवर मात करण्याची बुद्धी दे, एवढं फक्त तुम्ही आम्हाला ज्ञान द्या. मित्रांनो, संयम जेवढा जागृत होईल त्याच प्रमाणात त्या व्यक्तीला दृष्टी प्राप्त होत असते. कोणी मनातलं बोलतं तर कोणी मनासारखं बोलतं आणि तेच गफलत होते माणसं ओळखायला. म्हणून माणसं ओळखायला तुम्ही नक्की शिकलं पाहिजे. मित्रांनो, मावळणारा प्रत्येक दिवस सांगतो की हा तुझा अंत नाही आणि उगवणारा प्रत्येक दिवस आपल्याला सांगत असतो ही तुझी सुरुवात आहे. जे आपल्या मनासारखं होत नाही ना ते त्यांच्या मनासारखं होतं आणि जे काही होतं ना ते चांगल्यासाठीच होतं, हे आपण समजून घेतलं पाहिजे. सर्व काही असून सुद्धा जो झुकतो ना तो श्रेष्ठ असतो आणि जो श्रेष्ठ असून सुद्धा सर्वसामान्य राहतो हा सर्वश्रेष्ठ गुण आहे आणि तो त्याच्यामध्येही असतो. मित्रांनो, आठवणीने आठवणीतलं असावं ते नेहमी चांगलं असतं. आठवणीने वर्तमानाचा भाग व्हायचा प्रयत्न केला की सगळीच गफलत होत असते. नेहमीच आनंद मिळेल असं काही नाही, कधी कधी दुःख पण सोसावे लागत असतात. कितीही अहंकार असला तरी प्रेमात मात्र कधी ना कधी आपल्याला झुकावेच लागत असते. टाइमपासच्या जमान्यात जुन्या विचारांवर आम्हाला आयुष्यभरासाठी नाती जपायला आवडतात आणि आपण नाती नक्कीच जपली पाहिजेत. मित्रांनो, व्यक्तिमत्वाला आणि स्वभावाला न शोभणाऱ्या भूमिकांचा नाईलाज असतो. साकारायला भाग पाडणारा अभियांत्रिक चित्रपट म्हणजेच आपलं आयुष्य आहे. पाप शरीर करत नाही तर विचार करत असतात आणि गंगेत शरीर धुतलं जातं, विचार नाही. हे नेहमी लक्षात ठेवा. प्रत्येक दगडात जर देव सापडला असता तर पायरी कधी बदललीच नसती. प्रत्येकाकडून आपल्या चांगल्याची अपेक्षा केली असती तर जगण्याची गोडी कधी चाखलीच नसती. मनामध्ये असो धावा एक आठवणींचा कप्पा, म्हणून हवं तेफा मारता येतात दुसऱ्यांशी केलेल्या गप्पा. वयाचे दाखले द्यायला आपण पावसाळे मोजतो, पण खरं सांगा त्या पावसात आपण किती वेळा भिजतो. मग मला वाटतं मी रुसल्यावर तू हळवी समजूत घालावी, पण माझ्या गालावरची खळी मग तुझ्या आड जळावी. मित्रांनो, आपलं काही केफाही कुणा वाचूनही न आडणं याचंच नाव सुख असतं. मन निर्मळ असलं की पुन्हा कमावण्याची आणि चारित्र्य गमावण्याची भीती आपल्याला कधीच वाटत नसते. आणि जो माणूस सहन करायला शिकतो ना तो बोलायचं सोडून देतो, हे लक्षात घ्या. कल्पना आणि वास्तव यामध्ये बराच फरक आहे. कल्पनेत काही पण लिहू शकतो, मात्र वास्तवात आपल्याला जगावं लागत असतं. मित्रांनो, प्रेमाची खूप छोटीशी परिभाषा आहे. मी शब्द तू अर्थ, तुझ्या विना मी व्यर्थ. म्हणून समर्थांशिवाय आपण सगळे व्यर्थ आहोत हे समजून घ्यायला हवे आणि समर्थांवर नितांत आपण प्रेम केलं पाहिजे. मित्रांनो, स्वतःचं साम्राज्य उभं करायचं म्हटल्यावर जगावेगळं काहीतरी करावंच लागेल. चुका शोधणे हे चुकीचं नाही, पण फक्त सुरुवात आपल्यापासून नक्कीच झाली पाहिजे. काही विचारांवर विचार करणे खूप गरजेचे असते, म्हणून प्रत्येक विचार करून केला पाहिजे. स्वतःला स्वतःच खुश ठेवा आणि स्वतःची जिम्मेदारी इतरांवर लादू नका. वेळ आणि नशीब यांच्यावर कधीच घमंड करू नका, कारण सकाळ त्यांची पण होते ज्यांचे दिवस चांगले नाहीत. हे लक्षात घ्या आणि त्यानुसार विचार करून बोलत जा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय सद्गुरू लिहायला विसरू नका. आणि मित्रांनो, तुम्ही समर्थांची भक्ती अशीच प्रेमाने चालू ठेवा. नक्कीच तुम्हाला लवकर त्याचे रिझल्ट भेटतील आणि समर्थ तुमच्या पाठीशी शेवटपर्यंत राहतील. जय जय रघुवीर समर्थ.